करायचा आहे आरबी 11 वरप आणि सामना आपण पाहणार आहोत स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या दोन टीम मध्ये सामना 5 षटकांचा असणार आहे। निलेश कडू यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चला आपण सामना सुरू करूया। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। प्रशांत रेड्डी आणि देवेन ही जोडी मैदानावरती आहे आरबी 11 वरप या टीमची आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। रोहित गायकर पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत मिडॉनला, क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। विकेट हॅट्रिक साठी रघुनाथ मामा गायकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। पोलीस पाटील आहेत मानिवली या गावच्या आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे। विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपीज कॅश प्राइज। क्या बात आहे, क्या बात आहे। चांगला चेंडू, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि येतोय हा सलगचा दुसरा चेंडू डॉट। चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज रोहित गायकरने। कांबाकर चषकामध्ये अप्रतिम खेळ याच संघाने केलाय। मानिवली संघ जो संघ खेळतोय प्रतीक 11 या नावाने। यावीस फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल। मुकेश गायकर येत आहे चेंडूवरती, अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय। हा पहिला मोठा धक्का। प्रशांत रेड्डी बॅक टू द पवेलियन। भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। विकेटचं पतन, न्यू बॅट्समन योगेश भोईर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी वरपगावचे समाजसेवक उद्योजक पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 3535 रुपयांचं पारितोषिक असेल। आरबी 11 वरप या टीमसाठी ही सुवर्ण संधी आहे। न्यू बॅट्समन योगेश भोईर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि चौथा चेंडू आहे ते डॉट। त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे रोहित गायकरने। अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय या षटकामध्ये। पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्करचा वापर केलाय रोहित गायकरने। या षटकामध्ये सलग 5 चेंडू डॉट बॉल फेकलेत। मेडन षटक फेकेल का रोहित गायकर? या स्पर्धेमधील हे पहिलं मेडन षटक येईल का? रोहित गायकरने इम्प्रेस केलंय, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी। ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक येत आहे स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नाने मिळते एक धाव चेंडूवरती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आरबी 11 वरप या संघाची। एक बाद एक कल्पेश शेलार यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पुढील सामना असेल बादशाह 11 निंबवली बी आणि आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा। यजमान विपक्ष पाहुणे
हा सामना आपण पाहणार आहोत या पुढीलच्या मॅच मध्ये निंबवली आणि गुरवलीपाडा हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे आहेत। रन मशीन कल्पेश शेलार यांचे इथे आगमन झालेलं आहे। वेलकम स्वागत आहे। एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा सचिन शेठ दळवी आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं आयोजन राजेश गायकर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। आजचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील हा दुसरा सामना। सिक्सर किंग चेतन पाल वेलकम स्वागत आहे। ओव्हर द विकेटने लोअर फुल टॉस चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं आणि येतोय हा डॉट बॉल। या स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक विशाल गायकर आहेत। मुकेश गायकरच्या नावाने हा संघ ओळखला जातो। स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली आणि त्यांना फाईट करतोय RB 11 वरप। डान्सिंग डाऊन द विकेट, चांगला चेंडू, चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे। नक्कीच इन स्विंग आउट स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी करतायत राजेश गायकर। या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 1 आहे। थोडीशी खराब सुरुवात, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। येथे हा डॉट बॉल। धावसंख्या 1 धाव धावफलकावरती आहे। एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय RB 11 वरप या संघाला या मॅच मध्ये। पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि सलग चालाय हा चौथा डॉट बॉल। ज्याप्रमाणे रोहित गायकरने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, अवघी 1 धाव खर्च केली होती, त्याचप्रमाणे या षटकामध्ये गोलंदाजी करतायत राजेश गायकर। रोहित गायकरच्या पावलावरती पाऊल ठेवलंय। बॅटची कडा आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सलग चालाय हा 5वा डॉट बॉल। राजेश गायकर देखील डॉमिनेट करतोय या षटकामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये रोहित गायकरने सलग 5 चेंडू डॉट फेकले होते आणि याही षटकामध्ये राजेश गायकरने 5 चेंडू डॉट फेकलेत। पहिले मेडन षटक येईल का राजेश गायकर? अंतिम चेंडू शिल्लक, राईट ओव्हर द विकेटने। फुल टॉस चेंडू आहे, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय। मिळत्या 1 धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय। स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे RB 11 वरप या टीमची 1-2। दोन षटकांच्या समाप्तीनंतर 1-2 ही धावसंख्या आहे। 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। विकेट हॅट्रिक साठी मानिवली गावचे पोलीस पाटील आदरणीय रघुनाथ मामा गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि RB 11 वरप या टीम साठी देखील सुवर्ण संधी आहे।
लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 3535 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज रोहित गायकर येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. लोअर फुल टॉस चेंडू आणि त्याला देखील खेळू शकले नाहीयेत. येथे हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे. 13 चेंडू आतापर्यंत झालेत या इनिंग मधील. फक्त आणि फक्त 2च धावा आहेत. त्यामध्ये देखील एक वाईटची धाव आहे. त्यामुळे बॅटने एकच धाव आली आहे. यस, शैलीवरती आय थिंक आक्षेप घेतलेला आहे. रोहित यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल धावसंख्या. यस, पंच 1 मिनिट थांबायचं आपण चेक करूया. कारण की शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे रोहित गायकर यांच्या. आणि आपण चेक करूया कारण की पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आजचा हा 4था दिवस आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन शेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या 3. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. फुल टॉस चेंडू बॅटची कडा आहे आणि मिळालेल्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. संघर्ष सुरू आहे. या मॅच मध्ये धावा येत नाहीयेत. RB11 वरप या टीम साठी मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. योगेश 9 चेंडू आणि 1 धावसंख्येवरती खेळतोय. त्याला साथ देतोय देवेन देखील 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आमच्या सोबत अभिषेक आहेत. त्यानंतर सँडी आहे. दीपेश आहेत. परफेक्ट यॉर्कर पूर्णपणे शांत ठेवलंय योगेश भोईरला या मॅच मध्ये. योगेश भोईर वरती दबाव आहे, दडपण आहे. कारण की आज अपेक्षित खेळ त्याच्या माध्यमातून होत नाहीये. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 4 या धावसंख्येवरती. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच आहे बादशाह 11 निंबवली बी बनाम आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा. यजमान विपक्ष पाहुणे. आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे 4. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रोहित गायकरने इम्प्रेस केलंय. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. RB11 वरप संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. कारण की 5 धावा धावफलकावरती आहेत आणि 3ऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परफेक्ट यॉर्कर क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. देवेन बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे RB11 वरप या टीमची 2-5.
अनिल म्हात्रे यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. आणि गोलंदाजी मार्क वरती तो गोलंदाज भूषण गायकर येत आहेत. या चौथ्या षटकामध्ये संघर्ष सुरू आहे. या मॅच मध्ये योगेश भोईरला गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. बॅट्समन प्रणित पार्टी येत आहेत. ऑन साइड ला हुक करतायत, इनफिल्डच्या वरून लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर येईल हा चौकार योगेशच्या बॅट मधून. अजून एक, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. योगेश भोईर बॅक टू द पवेलियन. कल्पेश भोईर येत आहेत, नवीन फलंदाज. 5व्या क्रमांकावरती 3/9 ही धावसंख्या आहे. नक्कीच अपयश आलेला आहे या मॅच मध्ये RB11 वरप या टीमला, कारण की त्यांच्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या सामन्यामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय अशोक शेठ दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 13. चौकार येतोय फलंदाज कल्पेश भोईरच्या बॅट मधून. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि मिळते 1 धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 14. क्या बात है, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय प्रणित पार्टीच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल एकविरा स्पोर्ट्स गोरवली पाडा आणि बादशाह 11 निंबवली बी. नक्की सुवर्ण संधी आहे भूषण यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जेव्हा ते बॅटिंग साठी येतील तेव्हा देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. मिलिंददादा दळवी यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. बादशाह 11 निंबवली बी आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा
या दोन संघांमध्ये सामना असेल. निंबवली बी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मुकेश गायकर येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. विकेट हॅट्रिक साठी रघुनाथ मामा गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे मानिवली या टीमला. आणि मिलिंददादा दळवी यांच्याकडून भूषण आणि रोशन साठी नक्कीच पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 1500 रुपये आणि षटकरांच्या हॅट्रिक साठी देखील 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रणित स्ट्राइक इनला आहेत, ज्याने एक षटकार लगावलाय. मुकेश गायकर गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हाफ ट्रॅकर हॅमर्ड करतायत समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि मिल्टील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. कल्पेश आणि स्ट्राइक इनला फलंदाज प्रणित आहे. प्रणित ऑन स्ट्राइक. पंडित शेठ मस्कर यांच्याकडून देखील 3535 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तिथे प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल प्रेक्षक कक्ष नक्कीच भरपूर आहेत. 1 2 3 4 स्टँड आपण पाहू शकाल प्रेक्षकांसाठी आहेत. तिथे आपण बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. व्हाईट बॉल साठी देखील रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. नक्कीच इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हाईट बॉल नाहीये. धावसंख्या 23. आणि डायरेक्ट हिट करतायत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच बादशाह 11 निंबवली बी विपक्ष एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या दोन संघांमध्ये असणार आहे. विनंती असेल की आपण टॉस साठी या. मनीष धुमाळ यांना देखील ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. गॉगल खूप चांगला आहे. 4थ्या मॅच मध्ये गावदी वरप या टीमच्या माध्यमातून. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू आणि धावबाची संधी देखील आहे. यस, 3ऱ्या पंचानं रेफर केलेला आहे पुन्हा एकदा रनआउट साठी. OUT फलंदाज झालाय बाद. गौरव येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 25. मुकेश फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम षटकार.
फलक आहे, धावसंख्या 31, 31 धावा. षटकार लगावलाय फलंदाज कल्पेश भोईरने. अंतिम चेंडू, बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे RB11 वरप या टीमची 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे RB11 वरप या संघाने स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीम समोर. दीपकजी घाडगे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. टॉस करूया. बादशाह 11 निंबवली बी विपक्ष आई एक. साहेबांना विनंती असेल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच बादशाह 11 निंबवली बी विपक्ष आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. संघांना आपण शुभेच्छा देखील देऊया. एका बाजूला यजमान आणि दुसऱ्या बाजूला पाहुणे. काटाचा कॉल आहे आणि काटा टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच निंबवली बी टीम. साहेबांना विनंती असेल आपण स्थानबद्ध आहे. कल्पेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. 5 षटकांचा सामना आहे. समोर आई एकविरा पाडा संघ आहे, नक्कीच यजमान संघ आहे, ग्राउंड आहे. तर काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही, कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की एक नामवंत स्पर्धा आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन आणि या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या 5व्या क्रमांकापर्यंत या ट्रॉफीज आहेत. या ट्रॉफी बद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर दरवर्षी आमच्या एरियामध्ये चांगलाच असतो, कारण की एवढ्या एरियामध्ये 1 लाखाची टुर्नामेंट होतच नाही. फक्त निंबवली आणि गुरवलीच्याच ग्राउंड वरती होते आणि दरवर्षी प्रमाणे आम्ही इथे खेळतो. संधी देतात त्याबद्दल आभार आहे त्यांचं. आम्ही नक्कीच शुभेच्छा असतील मॅच साठी. दादा टॉस गमावलाय, प्रथम 5 षटकांचा सामना आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली. मनासारखं झालेलं आहे. बॅटिंग करायचे. 5 षटकांचा सामना, होम ग्राउंड आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धाव. नक्कीच शुभेच्छा असतील मॅच साठी. कारण की यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आपण मॅच मध्ये बादशाह 11 निंबवली बी या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलेलं आहे गुरवली पाडा या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 36.
हा सामना जिंकण्यासाठी आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ ज्युनियर, अत्यंत टॅलेंटेड समालोचक निखिल ठोंबरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन संते सर. जाव्या मैदानाच्या पहिलाच बॉल बॅकफुटला गेलेत. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. रोशन आणि मैदानामध्ये कोणत्या प्रकारची धावना आहे रोशन आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकार जर रोशन खेळत असेल तर त्याच्यासाठी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या स्पर्धेचे आयोजक मिलिंददादा दळवी यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर गोलंदाज जर विकेट हॅट्रिक जर घेत असेल तर प्रसिद्ध उद्योजक वरबगावचे पंडितदादा मस्कर यांच्याकडून 3535चं प्राइज. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका सुंदर सजवलाय रोशनच्या बॅट मधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. धावफलकावर 3 धावा आहेत. मैदानामध्ये आरबी बरफ आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्येक 11 मानिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे रिवर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा दमदार चौकार. एक 1000 आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. वाघांची धाड आणि फोडला पहाड रोशनच्या बॅट मधून. रोषणाई निर्माण करणारा हा षटकार. गोलंदाज तयार आहे. इथे अजून एक मोठा फटका. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. 1 मोर 6 षटकार. थँक्यू डीजे. 19 धावा या चेंडूवर जर षटकार येत असेल मिलिंददादा दळवी यांच्याकडून 1500 आणि रघुनाथ दादा गायकर पोलीस पाटील यांच्याकडून 2000चं पारितोषिक. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू कव्हर करतील. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पण शॉट आहे. पंचांचा इशारा. एकच धावेल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जबरदस्त 19 धावा धावफलकावर. एक जबरदस्त सुरुवात रोशन या खेळाडूकडून. 20 धावा धावफलकावर. ऑन द बोर्ड. एक जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय प्रतीक 11 मानिवली टीम मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर इनवर बॅटर. कल्याण टेनिस क्रिकेटचा ख्रिस गेल सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश गायकर व्यावसायिक क्रिकेट मध्ये देखील भरपूर मोठं नाव आहे. गावचं क्रिकेट खेळत असताना गावासाठी देखील जबरदस्त परफॉर्मन्स ज्याच्या पाठमधून आपण सातत्यानं पाहतो. रघुनाथजी गायकर साहेब पोलीस पाटील आहेत. त्यांच्याकडून मुकेशच्या चौकार हॅट्रिक साठी 1000, षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेट हॅट्रिक जर गोलंदाज कंप्लीट करत असेल प्रसिद्ध उद्योजक पंडितदादा मस्कर यांच्याकडून 3535चं प्राइज आहे. टीम वरप साठी आरबी वरप. 20 धावा धावफलकावर. 24 बॉल 16. इथे बिग हिट केलाय मुकेश गायकरने. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. मुकेश कायकरला जीवनदान मिळेल. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने प्रतीक 11 मानिवली जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. संपूर्ण टीम आपण पाहतोय 11 खेळाडू. प्रतीक आकस्मिक निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण टी शर्ट वर आपण प्रतीक हे नाव पाहतोय आणि प्रतीकच्या नावानं हा संघ मैदानामध्ये उतरलाय. एक जबरदस्त कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये करतोय. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक आता चूक होत नाहीये. चांगला कॅच पकडलाय. मुकेश कायकरला परतावा लागेल. हा पहिला धक्का स्वर्गीय विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर राजेश दाखल होत आहेत. 36 धावांचा पाठला करत असताना एक जबरदस्त सुरुवात रोशन या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून 19 धावा आल्यात. न्यू बॅटर राजेश मैदानामध्ये. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचे. देवेंद्रला विकेट मिळताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर त्याने संधी निर्माण केली होती. तिथे कॅच ड्रॉप झाला. दुसऱ्या बॉलवर विकेट आली. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचे देवेंद्रकडून. आरबी बरप हा संघ आपण पाहतोय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे. एक मोठा संघ आहे आरबी बरप आणि तितक्याच ताकदीचा स्वर्गीय प्रतीक 11 मानिवली. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने एष्टी रक्षकाचा वेध घेतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर राजेशचा. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. देवेंद्रला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. एक चांगला गोलंदाज आहे. एक विकेट मिळवली आहे. तो तयार आहे. सुंदर असा फटका इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेश या खेळाडूचा राहिला. क्षेत्ररक्षण थोडस असाधारण. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. स्वर्गीय प्रतीक 11 मानिवली टीम 24 धावा 24 ऑन द बोर्ड. 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर आपण यजमान संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू टॉप एज लागलाय. डाऊन द बॉल फिल्डर. 1 मोर कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षण अतिशय खराब होत असताना आरबी बरप या टीमचं. कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. अगोदरच बॅटिंग करत असताना बॅटर कडून थोडासा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस गोलंदाज 36 धावा डिपेंड करतायत त्यावेळेस हाफ चान्सेस देखील कन्वर्ट करावे लागतील. परंतु इथे फुल चान्सेस देखील ड्रॉप होत आहेत. 2 कॅच आतापर्यंत ड्रॉप झालेत. 25 धावा. स्वर्गीय प्रतीक 11 मानिवली टीम मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आरबी बरप आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. 8ही संघ आज तुल्यबळ आहेत. 8ही संघामध्ये एक दर्जेदार खेळाडू आहेत. इथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न रोशन या खेळाडूचा राहिला. एक सिंगल इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या साह्यानं 1 धावा. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 26. 2 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. टीम स्वर्गीय प्रतीक 11 मानिवली. चेंडू शिल्लक 10 धावांची आवश्यकता. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश केने इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला सर्वांच्या नजरा आहेत कल्पेश शेजार या खेळाडूवर. त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. नितेश मेहर आहेत. मिलिंद दळवी आहेत. त्यानंतर प्रदीप यांच्यावर देखील नजरा राहतील. त्यानंतरची मॅच जर आपण पाहिली तर गावदेवी स्पोर्ट क्लब वरप, अनिल म्हात्रे, मनीष धुमाळ, त्यानंतर निनाद अनेक खेळाडू आहेत ज्यांचा खेळ. त्यानंतर सिक्सर किंग संघामध्ये दुसऱ्या बाजूला 10 गाव 11 10 गाव अर्थातच हरेश मिरकुटे, राजेश मिरकुटे, धीरज पवार इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय दिग्गज संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. 18 चेंडू 10 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. योगेश आलीत गोलंदाजी मार्ग पण. बॅटिंग करत असताना थोडासा संघर्ष करतोय हा खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये. इथे चांगला चेंडू टाकलाय. रोशन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 27 धावा. टीम
प्रतीक 11 मानिवली. 17 चेंडू 9ची आवश्यकता आहे. 17 चेंडू 9ची आवश्यकता. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली. हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना. गोलंदाज तयार आहेत. 17 चेंडू 9ची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे मोठा अपील आहे, परंतु पंचांचा नकार आपल्याला पाहायला मिळेल. पिचिंग थोडीशी बाहेर आहे, तेच उमेश केने सरांनी सांगितलं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 8 बनवायच्यात. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्याच सामन्यामध्ये श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 5-7-2 हा संघ दुसऱ्या फेरीत दाखल आहे. तर दुसऱ्या मॅच मध्ये कोण येते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तयार आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे चुकीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. 15 चेंडू 6ची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओव्हर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. रोशन एक सिंगल येते. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 31 31 धावा. 14 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 5 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. मोठा फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्कोरर लेवल 4. आवश्यकता आहे. एक जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमचं राहिलं. प्रतीक, रोशन, मुकेश गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती रोहित गायकरची प्रभावित करणारी कामगिरी राहिली. एक सिंगल आली आणि या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली हा संघ विजय होतोय. अभिनंदन मुकेश गायकर, रोहित गायकर अँड ऑल टीम. तर लगेचच आता क्षेत्ररक्षण लावायचं. बादशाह 11 निंबिवली मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत.